चैतन्यं शाश्वतं शान्तं विगमातीतं निरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्रीगुरुवे नमः. तस्मै श्रीगुरुवे नमः. 6व्या अध्यायामध्ये आपण श्रीमंतिनीचं आख्यान बघितलं आणि आज आपण 7वा अध्याय बघणार आहोत. 7व्या अध्यायाचा सार आज बघायचा आहे. पवित्र पावन असं श्रीमंतिनी आख्यान, सौभाग्यवर्धन करणारं श्रीमंतिनीचं आख्यान आपण 6व्या अध्यायामध्ये बघितलं आहे. आणि आता 7व्या अध्यायामध्ये परमात्म्यानं दुसरी एक कथा सांगितलेली आहे. विदर्भ देशामध्ये एक राजा राहत होता आणि त्याच्या राजामध्ये 2 ब्राह्मण राहत होते. वेदशास्त्र संपन्न होते ते ब्राह्मण. वेदमित्र आणि सारस्वत्यांचं नाव. हे दोघं ब्राह्मण वेदशास्त्र संपन्न संस्कारी असे होते आणि त्यांना दोघांना 2 मुलं होते. ते मुलं सुद्धा तसेच वेदशास्त्र संपन्न होते. सुमेधा आणि सुमेधा आणि सोमवंत असं त्या दोघांचं नाव. सोमवंत जो होता, सुमेधा आणि सोमवंत दोघंही शास्त्रवेद शिकण्यासाठी गुरुकुलामध्ये घातले. गुरुकुलामध्ये वेदशास्त्र संपन्न होऊन ते जेव्हा परत आले तेव्हा सगळीकडे त्यांचं कौतुक होऊ लागलं. आणि त्या कौतुक होत असताना राजाच्या कानावरही त्यांची कीर्ती गेली. राजानं बोलावणं पाठवलं, राजाकडेही ते गेले. तेव्हा राजाला त्या मुलांना म्हणू लागला, तुम्ही दोघं श्रीमंतिनी आणि चित्रांगद जे आहेत त्यांच्याकडं जा. ते खूप धार्मिक आहेत आणि ते अनेक दाम्पत्याचे पूजन करून त्या दाम्पत्यांना वस्त्र धन देतात, अलंकार देऊन बोळवतात, बोळवणी करतात. म्हणून तुम्ही सुद्धा दोघं जे मित्र आहेत ते तुम्ही दोघं एक स्त्री आणि एक पुरुष होऊन पती पत्नीचा वेश घेऊन तुम्ही चित्रांगद आणि श्रीमंतिनीकडं जावं. ती तुमची पूजा करेल, दाम्पत्य समजून पूजा करेल, तुम्हाला धन वस्त्र अलंकार देईल. तिथं तुम्हाला धन भरपूर मिळेल आणि पुन्हा तुम्ही माझ्याकडं या, मीही तुम्हाला धन देईल. तेव्हा तो सुमेधा आणि ती दोघं जे मित्र होते ते म्हणू लागले, नको आम्हाला हे अनुचित कर्मही. आम्ही आमच्या विद्या जी प्राप्त करून घेतलेली आहे त्याच्या बळावर धन मिळवू, पण हे असं स्त्रीवेश घेऊन दाम्पत्य बनून जाणं ही काय आम्हाला योग्य वाटत नाही. तेव्हा राजानं जबरदस्ती केली. राजानं समजून सांगितलं, अरे त्याला काय, साडी घालायची आणि जायचं, धन वस्त्र प्राप्त करून यायचं आणि पुन्हा मीही तुम्हाला धन देईल, तुम्हाला धन भरपूर मिळेल, तर तुम्ही जा. ते सारस्वत नाही म्हणत असताना, सुमेधा आणि सारस्वत दोघंही नाही म्हणत असताना सुद्धा राजानं भरीवर घालून त्यांना दोघांनाही सारस्वताला श्रीवेश दिला, दागिने आणून दिले, वस्त्र आणून दिले स्त्रीचे. आणि जा आणि तुम्ही तिथं गेल्यानंतर एक स्त्री आणि एक पुरुष होऊन जा. तिथं श्रीमंतिनी तुमचं पूजन करेल, तुम्हाला धन वस्त्र देईल आणि पुन्हा माझ्याकडं या, असं सांगून त्यांना पाठवलं. तेही गेले. एक स्त्री आणि एक पुरुष होऊन दाम्पत्य बनवून पती पत्नीचा वेश घेऊन तिथं गेले. श्रीमंतिनी दाम्पत्य पूजन करत होती. 11 लक्ष दाम्पत्याची पूजा करायची असा श्रीमंतिनीचा संकल्प होता. तेवढ्याच वाती लावायचा. सौभाग्य वाढवण्यासाठी पती परत आलेला श्रीमंतिनीचा होता. त्या आनंदाच्या भरामध्ये ती एवढे दाम्पत्याची पूजा करत होती. वस्त्र अलंकार जे म्हणील ते सर्व देऊन समाधानी करून त्या दाम्पत्याला पाठवायचं.
अशा प्रकारे ही पती पत्नी समोर आले. श्रीमंतिनीच्या लक्षात आलं ही दोघंही पुरुष आहेत म्हणून. तरी सुद्धा श्रीमंतिनीनं पूजन केलं. शंभो म्हणून, हर गौरी म्हणून, महादेव पार्वती म्हणून जे जे कार करून त्या श्रीमंतिनीनं पूजन केलं, वस्त्र अलंकार दिले आणि आनंदानं त्यांची बोळवण केली. रस्त्याने परत येत असताना तो जो सारस्वत होता, स्त्री वेश धारण केलेला, सुमेधा होता तो पुरुष वेश धारण केलेला पुरुष होता. तेव्हा ती सारस्वत म्हणू लागला सुमेधाला, अरे तू माझा पती आहेस आणि आपण दोघंच इथे आहात आणि आपण पती पत्नी हा भाव आहे, इथं दुसरं कोणीच नाही आणि तू माझी इच्छा पूर्ण कर, रतिसुखाची मागणी करू लागला. तेव्हा सुमेधा म्हणू लागला, काय नाटक लावलंस? अरे तू आणि मी गुरुबंधू आहोत, विसरलास का? वस्त्र काढ आणि घाल पुरुषाचे कपडे. काय हे नाटक लावलंस? मार्गीचे लोक सगळे हसू लागलेले आहेत आपल्याला, आपल्या अंगाला. माझ्या अंगाला काय तसा हात धरतोस, हात का लावतोस? अशा प्रकारे तो सुमेधा म्हणू लागला. परंतु सारस्वत जो होता स्त्रीवेश घेतलेला, तो खरंच स्त्री झाला होता. तो म्हणू लागला त्या सुमेधाला, बघ माझ्या अवयव हात तर लावून बघ, चाचपून बघ मी स्त्री आहे का नाही. मी इथं दुसरा कोणताच विचार नाही, इथं पशु पक्षी आहे, तिथं कोणत्याच माणसाचा वारा नाही आणि आपण पती आणि पत्नी आहोत आणि माझी कामना पूर्ण कर. अशा प्रकारे ती स्त्री वेश घेतलेला, स्त्रीच झालेला सारस्वत त्या सुमेधाला म्हणू लागला. पण सुमेधा नाही म्हणू लागला, अनुचित असं काही मी करणार नाही. अरे तुझी बुद्धी अशी कशी झाली? आपण 16 वर्ष वेद अध्ययन केलं गुरुकुलामध्ये, ते हेच शिकून आलात का आपण? त्याचं फळ ही आहे का? अशा प्रकारे तो सुमेधा म्हणू लागला. आणि स्त्री एकटी समोर असताना, सुंदर अशी स्त्री, ज्या पुरुषाचं मन विचलित होत नाही, तो पुरुष म्हणजे महादेवच आहे असं म्हटलेलं आहे शास्त्रानं सुद्धा. ज्यानं कामाला जिंकलं, महादेवानं सुद्धा कामाला जिंकलेले आणि ह्यांनी कामाला जिंकलं म्हणून तो महादेवच आहे. वस्त्र अलंकार सर्व देऊन पुन्हा पुढे जात असताना ती तीच मागणी करू लागली. सुमेधानं समजावून सांगितलं, परंतु ऐकत नव्हती. असा जो पुरुष असतो ज्याला विद्या भरपूर आहे, तरीसुद्धा विद्याचा अभिमान नाही, धन आहे भरपूर, धनाचा अभिमान नाही, मीपणा नाही, असे जे पुरुष असतात ते शिवच असतात असं शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. ज्यानं मनाला जिंकलं त्यानं सर्वांनाच जिंकलं. म्हणून हे स्त्री पुरुष वेशातले दोघंही गुरुबंधू आपल्या राजाकडं आले आणि राजाकडं येऊन त्या राजाला दरबारात येऊन नमस्कार केला. ही घरी गेले तेव्हा ह्यांना खरा वृत्तांत कळालेला आईवडिलाला, सुमेधाच्या आईवडिलाला वृत्तांत कळाला आणि सुमेधाच्या वडिलाला दुःख झालं, आईलाही अत्यंत दुःख झाले आणि राजाला दोष देऊ लागले. तो जो ब्राह्मण होता, सुमेधाचा पिता, तो सारस्वताचा पिता जो होता, तो राजाकडे गेला आणि राजाला दोष देऊ लागला. माझं वंश खंडन केलंस, एकुलता एक माझा बाळ होता, तो स्त्रीवेश धारण करायला लावून तो स्त्री झाला, माझा वंश विस्तार खंडन झाला असं म्हणून राजाला दोष देऊ लागला. तुझं तोंड काळं हो, माझा वंश तू खंडन केलंस म्हणून राजाला बोलू लागला. राजानं माफी मागितली आणि राजाला सुद्धा पश्चाताप झाला. पश्चाताप होऊन राजाने देवीचा यज्ञ सुरू केला, देवीचा हवन सुरू केलं आणि देवी ही प्रगट झाली आणि राजाने देवीला मागणं मागितलं, माते हा जो स्त्री झालेला आहे ब्राह्मण पुत्र, ह्याला पुरुष कर.
सारस्वत जो होता तो त्याला पुरुष कर देवीनं सांगितलं. सीमंतिनी जी कृती केली त्याच्या विरोधात मी जाणार नाही. सीमंतिनी महाशिवभक्त आहे आणि तिच्या भक्तीनं तिच्या श्रद्धेनं ही असं झालेलं आहे. तिच्यासगळं तुम्ही कपट केलं आणि तिची कृती मी काही बदलू शकत नाही. ह्या दोघांचं लग्न लावून द्या असं सांगितलं. दोघांचं लग्न लावून दिलं. दोघांचा संसार थाटण्यात आला. अशी ही शिवभक्तीचा महिमा आणि ही सीमंतिनीची शिवभक्ती एवढी श्रेष्ठ होती. पुरुषाचा स्त्री झाला पण देवीनं सुद्धा त्या स्त्रीचा पुरुष पुन्हा केलेला नाही. सीमंतिनीच्या कृतीचा अनादर केला नाही. अशा प्रकारे ही सीमंतिनीची भक्ती होती. आणि पुढे दुसरी कथा सांगितली. दुसरी एक कथा अशी सांगितली आहे की मदन नावाचा ब्राह्मण होता आणि तिथं पिंगला नावाची वैश्या होती. मदन नावाचा जो ब्राह्मण होता तो पिंगलेकडे जायचा. त्याचं पत्नी घर सगळं त्यानं सोडून दिलं आणि पिंगलेच्याच नादाला लागला. तिच्या इथं जाऊन राहू लागला. त्यामुळं असंच बराच काळ गेला. एके दिवशी त्या पिंगलेकडं यती रूपानं आले, संत आले, यती आले, महादेव आले. यती रूपामध्ये त्या पिंगलेनं तिची पूजन केलं महादेवाचं. आणि पिंगला जी वैश्य होती तिनं महादेवाचं पूजन केलं. आणि जो ब्राह्मण होता ह्या ब्राह्मणानं आपला ब्राह्मण धर्म सोडून देऊन तिच्या नादाला लागला. वेशनी झाला, मांस खाऊ लागला, धर्म आचरण करत नव्हता. धर्मभ्रष्ट झालेला हा ब्राह्मण तिथं होता. आणि त्या पिंगल्या वैश्यानं आणि या ब्राह्मणानं त्या यतीचं पूजन केलं. यथाशक्ती दान धर्म केला, पूजन केलं. आणि ते पुण्य पदरात होतं म्हणून जी पिंगलाजी होती ती कीर्तिमालिनी म्हणून सीमंतिनीच्या पोटी जन्म घेतला. जो मदन नावाचा ब्राह्मण होता त्या ब्राह्मणानं सुद्धा राजाच्या पोटी जन्म घेतला. राजकुमार म्हणून त्याने जन्म घेतला. परंतु जो ही ब्राह्मण कुमार मदन नावाचा ब्राह्मण राजपुत्र झालेला होता, राजाच्या पोटी जन्म घेतला, तेव्हा त्याला रोगी झाला. तो गर्भात असतानाच त्या सुमतीच्या पोटी सुमती राणी जी होती तिच्या पोटात गर्भ असतानाच तिच्या सवतीने तिला विष घातलं. आणि विष घातल्यामुळं हा बाळ आणि ती राणी दोघांनाही जखमा झाल्या, आजार झाला, दुर्गंधी येऊ लागली, सर्व अंगामधून पू वाहू लागला. अशा प्रकारचा रोग झाला. राजानं अनेक उपचार केले परंतु तो रोग काही बरा होत नव्हता. रात्रंदिवस ती बाळ रडायचा. त्याच्यामुळे राजा कंटाळून गेला आणि त्याने सुमतीला आणि त्या बाळाला घोर अरण्यामध्ये जिथं मनुष्याचं दर्शनसुद्धा नाही अशा ठिकाणी नेऊन सोडलं. सर्प, व्याघ्र, सिंह असे प्राणी आहेत तिथं मनुष्य जाऊ शकत नाही. अशा ठिकाणी रथावर घालून रथामध्ये बसून त्या राणीला आणि त्या बाळाला सोडून दिलं. तिथं ती सुमती राणी रडू लागली, शोक करू लागली. ती बाळही रडत होता, पाणीसुद्धा मिळत नव्हतं तिथं. त्याच रस्त्याने एक व्यापारी जाऊ लागला आणि त्या व्यापाऱ्यानंही बघितलं. त्या व्यापाऱ्यानं बघून चौकशी केली तेव्हा तिनं सांगितलं मी राणी आहे आणि हा राजकुमार आहे. तेव्हा मात्र त्या व्यापाऱ्यानं त्यांना घरी नेलं. आपली मुलगी समजली, मुलीसारखं समजून राजकुमार आहे आणि राजाची राणी आहे, कर्मवशानं अरण्यामध्ये पडलेली आहे म्हणून तिला राहायला घर दिलं. त्या बाळावर उपचार केले परंतु उपचार काही होत नव्हते. अनेक उपचार केले. तेव्हा सुमती म्हणू लागली ताता श्री शंकर वैद्यनं होता ही व्याधा बरी नव्हे. श्री शंकर जेव्हा वैद्य होईल तेव्हाच ही माझा रोग बरा होईल. दुसऱ्या कोणत्याच वैद्याच्यानं हे माझ्या रोगावर उपाय नाही.
अशा प्रकारे त्या व्यापाऱ्यानं सांभाळ केला, मोठे झाले. एके दिवशी तिथंच यतीश्वर म्हणजे एक यती आलेले आहेत आणि त्यांनी त्यांचंही पूजन केलं. ही जी बाळ होता त्याची व्यथा बरी झालेली नाही, तो मेला. राजपुत्र देवाघरी गेला आणि ती रडू लागली. सुमती राणी शोकानं विव्हळ झाली, रडू लागली. तिथं एक यती प्रगट झाला आणि तिला विचारू लागला, का रडतेस? अगं, ही तुझा पुत्र आहे आत्ताच्या ह्या जन्मातला. पूर्वीच्या जन्मात सुद्धा तुझे पती पुत्र कोणते होते तुला माहीत आहे का? तू किती जन्म घेतलेस? 84 लक्ष योनी फिरत आलीस. प्रत्येक जन्मामध्ये वेगळा पती, वेगळे पुत्र, पती पत्नी वेगळे वेगळे असतात. मग आता एवढा शोक करतीस तर पूर्वजन्मीचे तुझे पती, तुझे वडील, पती, पुत्र, जनक कोण होते ते तुला माहीत आहे का? ज्या ज्या शरीर ज्या ज्या वर्णाचं धारण करू तो शरीर माझंच म्हणून आपण बसतो, पण ते शरीर आपलं नसतं, ते सोडावं लागतं. वस्त्र बदलल्यासारखा जीवात्मा शरीर बदलतो. 84 लक्ष योनी फिरत राहतो. प्रत्येक योनीत वेगळा पिता, वेगळे पती, वेगळा पुत्र असतो. ह्यासाठी शोक का करत आहेस? आत्मा तर शाश्वत आहे. तो कुणाचाच बंधू नाही, पिता नाही, मित्र नाही. आणि शरीरासाठी जर तू शोक करत असशील, शरीर तर तुझ्या पुढे पडलेलं आहे, शोक कशा करता करतेस? कोण मेलं? मरत नाही. जीवात्मा शरीर बदलत राहतो, तो मरत नाही, शोक करू नकोस. अशा प्रकारे तिची समजूत घातली त्या शिवयोग्यानं आणि एक भस्म हातामध्ये घेतलं आणि तिला दिलं. भस्म हे मंत्रून भस्म तिच्याकडं दिलं आणि सांगितलं, तुझ्याही अंगाला लाव आणि बाळाच्याही अंगाला लाव, तुझ्या पुत्राच्याही अंगाला लाव. सुमती राणीनं ते भस्म आपल्या स्वतःच्या अंगाला लावलं, मुलाच्याही अंगाला लावलं. मेलेला पुत्र जिवंत झाला आणि भद्रायू बाळाला त्या यतीने आशीर्वाद दिला. सुमती राणीलाही आशीर्वाद दिला. रोगमुक्त झाले सुमती राणी आणि तो बाळ भद्रायू. असे सगळेच आनंदी आनंद झाला, आशीर्वाद प्राप्त झाला आणि शिवभक्तीनं उद्धार झाला. शिवाय परमात्म्याची सेवा केल्यानं, शिवभक्ती केल्यानं मेलेला पुत्रसुद्धा जिवंत झाला. म्हणून हा अध्यायाचं जो पठन करील, वाचन करील, त्याच्या असाध्य रोगसुद्धा बरा होईल. 6 महिने हा अध्याय रोज जर पठन केलं किंवा श्रवण केलं तर, पठनापेक्षा श्रवणाचं महत्त्व जास्त सांगितलं. श्रवणामुळं त्या अध्यायाचा पूर्ण अर्थ कळतो, त्या अध्यायामध्ये वर्म काय सांगितलं ते कळतं. म्हणून 6 महिने रोज हा सकाळ संध्याकाळ अध्याय ऐकावा किंवा पठन करावा. पुत्राला यश मिळेल. पुत्राला रोग झाला असेल आणि आईनं जर हा अध्याय 6 महिने सकाळ आणि संध्याकाळ पठन केला किंवा श्रवण केला तर पुत्राचा रोग बरा होईल. स्वतःला रोग झाला असेल तरीसुद्धा हा अध्याय सकाळ संध्याकाळ पठन करावा, रोगातून मुक्ती मिळेल. अशा प्रकारचा हा 7वा अध्याय गिरी कैलास सांगितला. कैलास पर्वतासारखा सांगितला. कैलास पर्वतावरच्या सरोवरात स्नान केल्यानंतर अनंत पुण्याची प्राप्ती होते, तशीच ह्या अध्यायाचं श्रवण केल्यानंतर, म्हणजे ह्या अध्यायाच्या ज्ञानानं स्नान केल्यानंतर सर्व पापाचा नाश होतो, पापातून मुक्ती होते आणि रोगराई घरामध्ये राहत नाही. सगळीकडं आनंदी आनंद होतो, शिवाची कृपा होते. यती रूपानं जसा तिथं सुमतीला शिव प्रकट होऊन आशीर्वाद दिला, तसाच आपल्याला सुद्धा हा अध्याय पठन करणाऱ्याला शिव परमात्मा आशीर्वाद देतात. भगवान शंकर उदार आहेत, त्यांच्या औदार्याचा परिचय घ्यावा या अध्यायाचं श्रवण पठन करून आणि सर्व शिवलीला अमृताचंच श्रवण पठन करून.
श्रवणानं पुण्य प्राप्त होतं आणि पठणानंही पुण्य प्राप्त होतं. असा हा परमपावन पुनीत अध्याय आहे. श्रीधर स्वामींनी हा अध्याय लिहून ठेवला. सूतजींनी शौनकादिक मुनींना हे शिवमहात्म्य सांगितलेलं आहे. ओम नमः शिवाय. ओम शांती शांती शांती.